इथे पहिला चेंडू वाईट आलाय. देवीदास हे गोलंदाज आहेत. देवीदास, मधुकर आणि गुरुनाथ. मधुकर आणि गुरुनाथ ही जोडी आहे. मधुकर स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला गुरुनाथ. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट थर्डमॅनला एका टप्प्याने चेंडूला चांगलं कलेक्ट केलाय. राजू शेलके नॉन स्ट्राईकला गुरुनाथ होते. वाईट +1 अशा 2 धावा आलेत. देवीदास षटकातील पुढील चेंडू गुरुनाथ यांच्यासाठी. इथे चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. यष्टिरक्षक भरत पाटील यांना आपण पाहतोय. या संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. नंदू पाटील यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. रेड कॅप ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोली चे उपसरपंच आहेत. इथे फटका उडवलाय, चेंडू चालला ऑन साईडला आणि तिथे क्षेत्ररक्षक होते दक्ष. विलास होईल. आपण क्रॉस करत चला. पहिल्यांदा कॉलिंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. चला धावत चला, धावत चला, पलत चला. जरा स्पीडअप करा. नवीन फलंदाज चिंतामण, नक्कीच फास्ट करा. पिंपलगार संघ देखील याच पंचकृषीतील याच ग्रामपंचायत मध्ये पिंपलगार गाव देखील गणला जातोय. रांजनवली आणि पिंपलगार ग्रुप ग्रामपंचायत आहे. चिंतामण नवीन फलंदाज चिंतामण आलेत. देवीदास षटकातील पुढील चेंडू. इथे चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली लाईन अँड लेंथ, चांगली गती होती या चेंडूवर. संतोष पाटील खुश आहेत. संतोष पाटील यांना आपण पाहतोय. मिड ऑन वर आणि मिड ऑफ वर नंदू पाटील दोन्ही ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत आणि एक उपसरपंच आणि एक माजी उपसरपंच. क्या बात आहे. इथे फटका उडवलाय झेलच्या खाली. संतोष पाटील झेल ड्रॉप. धावा मिळेल एक. साधा सोपा झेल होता. संतोष पाटील स्वतःवर नाराज. हातातून झेल निसटलाय. झेल जमिनीला दान झालाय. धाव मिळाली एक चिंतामणला. एक धाव मिळाली बीबी स्पोर्ट इताडे संघाला. धावसंख्या 3. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. चार चेंडू 3 धावा. इथे आहे चेंडूला अगदी पॉइंट रिझन मध्ये खेळले होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एक धाव भोलेनाथ पाटील. काय लाजबाब क्षेत्ररक्षण केलंय. पॉइंटला उभे आहेत. सर एक वाईट चेंडू होता बघा. पहिला वाईट, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा विकेट, चौथा डॉट, पाचवा सिंगल, 6व्यावर सिंगल. अजून एक वाईट चेंडू आला होता का? 2 डॉट झालेत. यस. धावा 4 आहेत. ओव्हरची समाप्ती. यस. चुकीची दुरुस्ती. 1 ओव्हर 1 विकेट 4 धावा. चला चला दुसरा गोलंदाज येतोय. सांघिक दुसरं षटक घेऊन गोटीराम गोट्या पाटील. संघातील एक सिनियर गोलंदाज गोटीराम पाटील. गोटे नावानी फोकस आहेत. चला चला स्पीडअप करा मित्रांनो. सेकंड इनिंग मध्ये पिंपलगड संघाला फलंदाजी करायची आहे. गोटीराम पाटील
ते पहिला चेंडू आणि फटका उडवलाय, चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतो षटकार. गुड शॉट. पाहिलं वाजवू नका प्लीज, सायंकाळचं सत्र झालंय, जरा मॅच आपण लवकर कव्हर करूया. इथे हा चेंडू देखील समोर उडवलाय. लांगा प्रिझनला नंदू पाटील उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरीसाठी कॉलिंग चिंतामण. आपल्या घरामध्ये सुखरूप. धावा मिळतील 2 धावीनी संघाची टोटल 12. मधुकर खेळतात 10 वर, चिंतामण खेळतात 1 वर आणि 1 वाईट, अशा 8 चेंडूमध्ये 12 धावा झालेत. इथे हा चेंडू चांगला आहे. अगदी यष्टीरक्षकाची चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 1 22 भरत पाटील चुकले होते. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. गोटीराम पाटील यांनी 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर आलाय 22. तर धावा 13, 9 चेंडू 13 धावा. इथे बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे, बॅटचा वरचा टो लागलाय. स्वतः इष्टरक्षक भरत पाटील चेंडूला फील करतायत. 1 सिंगल धाव मिळेल. धावसंख्या पोचलेली आहे ती 14 वर. चिंतामणच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. मधुकर स्ट्राईकला आहेत. मधुकर खेळतात 11 वर. 1 षटकार, 3 सिंगल, 1 डबल. गोटीराम 5वा चेंडू. इथे चेंडूला अगदी ऑफ ब्रेक केलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी उजव्या बाजूला जास्त बोलतोय. गोटीराम पाटील याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. डॉट बॉल. वय वर्ष 60+ असतील. अजूनही क्रिकेटवर अपार प्रेम आहे आणि ते चांगला झेल टिपला आहे. संतोष पाटीलनं फलंदाज बाद. मधुकर उमर 60 का, लेकिन दिल बचपन का. अभी तक गोटीराम पाटील का. रोशन नवीन फलंदाज. रोशन 2 ओव्हर 2 बाद 14. नक्की चांगलं कमबॅक. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देवीदासने 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोटीरामनं 10. नक्कीच आमचे नरेश तरे आज दुसऱ्या दिवसातून गुणलकीच्या भूमिकेमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज महेश पाटील, गावदेवी पिंपळगड संघाचे एका सर्वात भरोशाचे गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. चला चला स्पीडअप करा पिंपळगड संघ, स्पीडअप करा प्लीज. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला खेळायचं आहे. सूर्य अस्ताला चाललाय. 6 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. इथे बॅटची कडा लागलेली आहे. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये. मिळेल 1 सिंगल. सिंगलनं टोटल झाली ती 15. 13 चेंडूंचा खेळ आणि 15 धावा. अगदी सुखदेव भांबरे आणि प्रमोद म्हात्रे यांची खूप चांगली सहकार्याची भूमिका या स्पर्धेसाठी. चेंडूला अगदी पुल केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी. फलंदाज रोशन आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतोय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. 14 चेंडूमध्ये 17. इथे चेंडू हवा तसा बॅटवर आला नाहीये. शॉर्ट मिड विकेटला विलास आणि संतोष जोशी चेंडूवर झेपावत आहेत. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रोशन. धावचित बाद. मोठी विकेट आहे. रोशन हा धावचित बाद झालाय. सांघिक यश इथे मिळवलाय संतोष जोशीनं. भरत पाटीलचं देखील चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय. नवीन फलंदाज
बलवान बलवान आहे, बघूया. अगदी बलवान शब्दामध्ये खूप वजन आहे. बलवान नक्कीच इथे फलंदाजी अगदी तशी करावी लागेल. 15 चेंडू 18 धावा, 3 गडी बाद. बीबी स्पोर्ट इताडे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. खासदार संसद क्रीडा महोत्सव, केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024. पुढील चेंडू इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. फलंदाज बाद बलवान. चौथा धक्का लागलाय बीबी स्पोर्ट इताडे संघाला. 18 धावसंख्येवर 17 चेंडू 18 धावा. कुठेतरी लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय की काय. नवीन फलंदाज नवनाथ चाललेत. सतरा चेंडू मध्ये 18 धावा. महेश पाटीलनं चांगलं कमबॅक केलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोट्रामने जे 10 धावा दिलेत नक्कीच त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम महेश पाटीलने केलंय. आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेत 5 चेंडूमध्ये, 1 विकेट. बघूया शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 3. संतोष जोशी, संतोष पाटील, नंदू पाटील खुश असतील गोलंदाज महेशवर. इथे हा चेंडू अगदी बॅटची कडा लागलेली आहे. स्वतः गोलंदाज महेश चेंडूला उचलत आहे. तिथे फलंदाज बाद चिंतामण धावचीत बाद झालेत. 3 ओव्हर 19 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झालेला आहे. 18 चेंडूमध्ये 19 धावा आणि 5 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय चाललाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांचं लक्ष राहील बघूया. 6 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. उद्याचा पहिला सामना असेल तुफान पिंपलास जयनमन सरवली. दुसरा सामना न्यू मिलन पायगाव आणि या स्पर्धेचा आयोजक संघ गावदेवी रांजनोली. त्यानंतर गंगामाता गुंदवली, साईकृपा डुंगे, वेताल कोपार, वीर तानाजी दापोडे, मातोश्री चाविंद्रा, जयनमन टेंबिवली. आणि या सामन्यातून विजेता असा लॉट आहे उद्याचा. उद्या सर्वांनी वेळेवर या. चेंडूला इनसाइड आउट उडवलाय महेश पाटील कडून. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल झाली ती 21. 19 चेंडू 21 धावा. नक्कीच नंदू पाटील विद्यमान उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली. हा चेंडू चांगला आहे. चांगली लाईन अँड लेंथ, चांगला वेग, चांगली गती या चेंडूला आपण पाहिली. फलंदाज संजय आणि नवनाथ. संजय स्ट्राईकवर आहेत. इथे देखील चेंडूला ऑन साईडला साईड आर्म गोलंदाज आहेत नंदू विलासकडून. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नवनाथची. धावा मिळतील 2 धावेनी संघाची टोटल झाली 23 धावा. 21 चेंडू 3 चेंडू या इनिंगचे शिल्लक. अतिशय चांगली स्पर्धा. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि ग्रुप बी मधून श्री कालिका माता कालवार संघ अंतिम विजेता राहिलाय. या चेंडूला अगदी स्लॉक सेव्ह केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू. संजय पोचतोय. नवनाथने अगदी अर्धा पल्ला घातला होता मात्र संजय तयारीत नव्हते. 2 धावेनी संघाची टोटल क्वार्टर 25 झालेली आहे. 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक. 25 धावा लागलेत. इथे देखील बॅटची कडा आणि भारत पाटीलनं टिपलाय झेल. संपलाय खेळ संजयचा. फलंदाज बाद.
नवनाथ बाद झालाय. यस 25 धावा झालेत. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला इताडे संघ आपण देखील तयारीत राहा. लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 25 धावा झालेत. जॉनी शेवटचा चेंडू बघूया जॉनी खेळतील. शेवटचा चेंडू नंदू पाटील. इथे चांगला चेंडू 4 ओव्हर 6 बाद 25 आणि विजयाचं लक्ष्य आहे 26 धावांचं गावदेवी पिंपलगर संघासमोर. ऐकूया आपण दुसऱ्या इनिंग साठी संयोजन कक्षामधून दैसरचा एक दमदार आवाज. सौरभ पाटील या. सौरभ पाटील चला आमने संघ देखील विजय संपादन जागृत म्हणून राहणार. हॅलो विजयाचं लक्ष 26 धावांचं गावदेवी पिंपलगड संघाला. 6 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. सूर्य अस्ताला चाललाय. लगेच आपण सलमीर जोडी मैदानामध्ये उतरवायची आहे. नक्कीच नंदू पाटील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर राजनोली चे विद्यमान उपसरपंच आहेत. 24 चेंडू आणि 26 धावा. सौरभ पाटील आम्हाला जॉईन होत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची सामन्याची दुसरी इनिंग आपण ऐकूया. दैसरचा दमदार आवाज सौरभ पाटील. मी थांबतोय आपण थांबू नका. ऐकत राहा सौरभ पाटीलचा आवाज. धन्यवाद. सामना सुरू करा. बघा टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट. आजच्या दिवसातील शेवटची मॅच खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 9वी मॅच. उद्या खऱ्या अर्थानं पहिली मॅच टीम सरवली आणि पिंपलास 9 वाजता रिपोर्टिंग करा. अन्यथा त्यांचे ओव्हर कमी केले जातील. एक ओव्हर कमी करू आम्ही. आम्हाला उद्या देखील 9चा शेड्यूल आहे. 9 वाजता आले तर खऱ्या अर्थानं मॅचेस देखील लवकर होतील. आता जवळजवळ सूर्यदेव देखील सूर्यास्ताला चालला. त्याची देखील वेळ आता झाली आहे सूर्यास्ताला जायची. प्रत्येकाची वेळ होती. तुम्ही देखील उद्या लवकर या. खऱ्या अर्थानं सरवली आणि पिंपलास उद्या 9ला आपण मॅच सुरू करणार आहोत. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट. लक्ष पार करायचं 26 सलामीच्या आघाडीची जोडी आली आहे. टीम गावदेवी पिंपलगरची. संतोष स्ट्राईक केला. नो स्ट्राईक केला भरत पाहता आणि गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये बीबी स्पोर्ट इताडे टीमचा गोलंदाज मधुकर. पहिल्याच बॉलवरती उडवला. झेलची शक्यता पकडला कॅच आणि विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती विकेट. धक्का पहिला लागला टीम गावदेवी पिंपलगर. धावपल का वरती धावा. पहिल्याच बॉलवरती लागला धक्का पहिला. 26 असल्या तरी क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या खऱ्या अर्थानं सेट नसते. इथे मात्र मेहनतीची पराकाष्ठा जिद्द चिकाटी सर्व गोष्टी कराव्या लागतील. प्रयत्नशील परमेश्वर खऱ्या अर्थानं तुम्ही मैदानामध्ये आता न्यू बॅट्समन गेला 3ऱ्या क्रमांकावरती. बघा फिल्डिंग करणारी बॅटिंग करणारी टीम तुम्ही जेवढा टाइम वेळ घ्याल तेवढाच तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम देखील होतील. आता तुमची मर्जी. तुम्हाला 10 वेळा आम्ही अलॉसमेंट करतोय याची देखील कल्चर घ्या प्लीज. तुम्हालाच खेळताना प्रॉब्लेम होईल. ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि पहिल्या बॉलवरती विकेट. आत्मविश्वास वाढला मधुकरचा आणि
नंदू आला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आल्या इनफिटच्या वरनं फटका चाला मिड विकेट सी मारेशा पार आला. हा पहिला चौकार 4 आणि 4 स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता त्या 4 धावा खऱ्या अर्थानं नंदूनं सुरुवात केली आहे. चौकारानं लक्ष 26 जरी असलं मॅच लवकर फिनिश करायची आहे. त्यांना देखील माहिती आहे अंधार आता देखील सूर्यदेव देखील सूर्यास्ताला चालला, थोड्याच वेळात अंधार देखील येईल आणि त्यानं ठोकला हा चौकार. षटकातील पुढचा बॉल आणि खिरे खोदून काढला बॉल चालला. तुम्ही पाहता बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगानं फेकी ॲक्युरेट आली आणि या बॉलवरती धाव मिळाली आहे. ती मात्र पाहता 1 न स्कोर चालला पुढे. स्कोरबोर्ड वरती धाव संख्या 5 या आकड्यावरती. फडका उडवलाय मिस्ताविंग मिड ऑनला तिसऱ्या 10ला जेल सोडला. तिसऱ्या 10ला जेल सोडला. 2 आल्या 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती. 12 आहेत खऱ्या अर्थानं. लक्ष खूप छान आहे त्याचं. षटकातील पुढचा बॉल फडका इनफिटच्या वरनं फिल्डर आहे लॉंग ऑफ. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती 1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोरबोर्ड वरती 8 रन. षटकातील पुढचा बॉल ऑल ऑन दी कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑन. फिल्डर आहे तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये तुम्ही पाहता ती 1 धावेच्या बरोबरीने षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ. लक्ष 26. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. आता बनवायच्यात 18 बॉल 17ची गरज आहे. 18 मध्ये 17 बनवायच्या आहेत. स्पीड अप करा 18 बॉल 17ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय दुसऱ्या षटकामध्ये नवनाथ पवार आला दुसऱ्या षटकामध्ये. स्पीड अप करा. षटकातील पुढचा बॉल कट केलाय. शेवटच्या मोमेंटला बॉलनं चकमा दिलाय आणि बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. चौकार 4 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल ऑल इन कार्पेट. बॉल चाललाय तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत अर्धा पल्ला पार केला. धावफलकावरती धावा 2 न स्कोर पुढे चालला. 15 वरती 11ची अजूनही गरज आहे. 16 बॉल 11. ची गरज आहे. 16 बॉल 11 धावेची गरज. ऑलंदे कार्पेट स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये डायरेक्ट हिट. खऱ्या अर्थानं नवनाथ लगोरी लहानपणी खेळला असावा निशाणा साधता आला नाहीये. 2 आल्या 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 17 या आकड्यावरती.
खऱ्या अर्थानं शेकड्याच्या जंगी शर्ती पहिल्यांदा भिवंडीमध्ये एका मैदानामध्ये 10 गाड्या पळतात, ही महत्वाची गोष्ट आहे. पुसेगावचं मैदान तुम्ही आठवा, तिथे पळतात. हे आज पिंपलगरला श्रेय लागलाय दादा. नक्कीच नक्कीच 400 गाड्या आहेत आज. 10 प्रत्येक एका रेसमध्ये 10 म्हणजे 400 गाड्या आज. प्रत्येक गावामध्ये बैल आहेत खऱ्या अर्थानं. मातीतला खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा खेळ आहे. तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेटचा तुम्हा आम्हाला खेळ ज्यानं लावला, आज बैलगाड्या शर्तीनं देखील तेवढाच प्रसिद्ध भेटी आहे. फडका सजवला, पायामध्ये बॉल, त्याला बॉलला पाठवलाय बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत 1-1 स्कोर पुढे चालला 19 वरती. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या बॉलमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे आणि षटक क्रमांक संपलं जात आहे. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष 26 दाबाळ्यात 19. फिल्डिंग लावून घ्या. हलक्या हातानं या बॉलवरती आलिया लेग बायच्या स्वरूपात 1. बघा उद्याचा शेड्यूल लक्षात घ्या. पहिली मॅच तुफान पिंपलास आणि जय हनुमान सरवली सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा आयोजक तुम्ही डायरेक्ट सरळ ओर कमी करा जर मॅचेस खऱ्या अर्थानं उद्या 9 वाजता सरवली आणि पिंपलास. नेक्स्ट मॅच पायगाव आणि राजनोली. खऱ्या अर्थानं पायगाव आणि राजनोली ती मॅच सुरू होईल खऱ्या 10 वाजता. गावदेवी गंगामाता गोंदवली आणि साई कृपा ही मॅच सुरू होईल खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 11 वाजता. आणि त्याच्यानंतर वेताळ कोपर आणि वीर दापोडे तुम्ही 1 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि मातोश्री साविंद्रा आणि जय हनुमान टेंबिवली तुम्ही खऱ्या अर्थानं रिपोर्टिंग करायची आहे, ती दुपारी 4 वाजता. याची देखील लक्षात घ्या. ई गटच 4 वाजता लक्षात घ्या. आणि अशा रीतीनं सामना संपलाय, सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं तो गावदेवी पिंपळगड संघानं. खूप खूप सारे अभिनंदन. आणि हडलक बॉयज टीम बेबी स्पोर्ट इथाडे भगवान पाटील टीमला देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या 9 वाजता या, लवकरच रिपोर्टिंग करा आणि मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण.